नमस्कार, मी अक्षय. एडियन बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. डॉक्टरांचा झोपलेला व्हिडिओ व्हायरल. तर कोणीतरी पाठलाग करतय म्हणत एकच वाक्य बोलली आणि थेट उड्डाणपुलावरून उडी घेऊ लागली. छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ, व्हिडिओ व्हायरल. आता बघूया सविस्तर बातम्या. मिनी घाटी म्हणून ओळख असलेल्या शासकीय जिल्हा रुग्णालयामधील एक धक्कादायक प्रकार समोर आला असून यात सोनोग्राफीसाठी महिलेची हात जोडून विनंती सुरू असताना तेथील रेसिडेंट डॉक्टर मात्र गाढ झोपेत असल्याचं चित्र पाहायला मिळालंय. सदर घटनेमुळे आरोग्य सेवेतील 3-13 झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील म्हणजेच मिनी घाटी येथील एक प्रकार समोर आला असून यात एक महिला काही शारीरिक व्याधी असल्याने सोनोग्राफी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात गेली. तेथे सोनोग्राफीसाठी महिलेची हात जोडून विनंती सुरू असताना मात्र त्यावेळी डॉक्टर झोपलेले होते. मी तुम्हाला काही गोळ्या देते, संध्याकाळी डॉक्टर उठतील तेव्हा आपण सोनोग्राफी करू, असं नर्सने सांगितलं. जिल्हा रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 5 स्त्रीरोग तज्ञ विभागात हा संपूर्ण प्रकार घडलाय. सोनोग्राफी करण्यासाठी तब्बल 1 तास महिला स्त्रीरोग विभागाच्या बाहेर उभी होती, मात्र तरीही डॉक्टरांची झोप झाली नाही. लाखो रुपये पगार असणाऱ्या या डॉक्टरांकडून गोरगरीब जनतेची अजून किती हेळसांड होणार असा प्रश्न रुग्णांना पडलाय. मिनी घाटी म्हणून ओळख असलेल्या शासकीय जिल्हा रुग्णालयामधील एक धक्कादायक प्रकार समोर आला असून यात सोनोग्राफीसाठी महिलेची हात जोडून विनंती सुरू असताना तेथील रेसिडेंट डॉक्टर मात्र गाढ झोपेत असल्याचं चित्र पाहायला मिळालंय. सदर घटनेमुळे आरोग्य सेवेतील 13 झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. गावाकडील जमिनीबाबत तक्रार करण्यासाठी धमकावत एक व्यक्ती माझा पाठलाग करत आहे असं म्हणत छत्रपती संभाजीनगरमध्ये एका महिलेने सिडको उड्डाणपुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवरती व्हायरल होतोय. एक 40 वर्षीय महिलेने छत्रपती संभाजीनगरमधील सिडको उड्डाणपुलावरून उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला. गावाकडील जमिनीबाबत तक्रार करण्यासाठी धमकावत एक व्यक्ती माझा पाठलाग करत आहे असं म्हणत होती. याच वेळी प्रसंग सावध राखत नागरिकांनी आणि वाहतूक पोलिसांनी महिलेची समजूत काढली. यामुळे दुर्घटना टळली. ही घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. छत्रपती संभाजीनगर मधील ही घटना सिडको उड्डाणपुलावरून उडी मारत असलेल्या आत्महत्येचा प्रयत्न केल्या गावाकडील जमिनीबाबत तक्रार करण्यासाठी धमकावत एक व्यक्ती माझा पाठलाग करत आहे असं म्हणत एका स्त्रीने, जयश्री नाव काल्पनिक आहे, या बीड बायपास परिसरामध्ये राहतात. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्या मुकुंदवाडी परिसरामध्ये स्वयंपाक करण्याचं काम करतात. दरम्यान मंगळवारी सायंकाळच्या सुमारास सविता या सिडको उड्डाणपुलावरून पायी जात होत्या. यावेळी अचानक संबंधित महिला सिडको उड्डाणपुलाच्या कठड्यावरती चढली. अचानक महिला उड्डाणपुलाच्या कठड्यावर चढल्यामुळे वाहन चालकांनी वाहने थांबवली. याच वेळी वाहतूक पोलिसांना देखील बोलवण्यात आलं. घटनेचं गांभीर्य लक्षात घेता सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश्वर घुगे हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संबंधित महिलेची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी संगीता यांनी सांगितलंय की एक व्यक्ती माझा पाठलाग करतोय, गावाकडच्या जमिनीची तक्रार करण्याबाबत तो धमकावत आहे असं त्यांनी सांगितलं. पोलिसांनी समजूत काढत सविता यांना पठाड्यावरून खाली उतरवलं. सविता यांच्या तक्रारीवरून जालना जिल्ह्यातील त्यांच्या विकलेल्या जमिनीवरून एक व्यक्ती त्यांचा पाठलाग करत होता, खोटी तक्रार करण्याच्या बाबत धमकावत होता. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास मुकुंदवाडी पोलीस करत आहेत. या घटनेचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवरती व्हायरल होतोय. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागामार्फत हर्सूल परिसरातील महानगरपालिकेच्या जागेवरील अतिक्रमणे निष्कासित करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागामार्फत हर्सूल परिसरातील महानगरपालिकेच्या शाळेत असलेल्या मोकळ्या जागेवरील अतिक्रमण हटवण्यात आले आहे. सदर जागा महापालिकेच्या मालकीची असून या जागेवर व्यायामशाळा प्रस्तावित असल्याची माहिती समोर येत आहे. महापालिकेच्या मालकीच्या जागेवर काही घरांचं अतिक्रमण करण्यात आलं होतं. सदर अतिक्रमण बुधवारी रोजी सकाळी निष्कासित करण्यात आलं. त्यानंतर महापालिकेच्या वतीने लेबर कॉलनी येथे सुरू असलेल्या आंदोलनस्थळी आंदोलन करताना स्थलांतरित करण्यासाठी चर्चा करण्यात आली. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त आणि अन्य अधिकारी, कर्मचारी, नागरी मित्र विभागाचे अधिकारी आणि माजी सैनिक उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियनच्या भारतीय खेत मजूर युनियन यांच्या वतीने
गायरान धारकांसाठी अतिक्रमण नियमित करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करून जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या परिपत्रकाची होळी करण्यात आली आहे। यावेळी त्यांच्या मागण्यांबाबत प्राध्यापक राम बाहेती यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। ग्रामीण भागात रोजगार नाही, उत्पन्नाचं साधन नाही, सरकारच्या शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण मिळालेलं नाही, अशी माणसं ग्रामीण कष्टकरी सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून आपला उदरनिर्वाह करत आहेत। आणि किती एकर जमीनवर करता येते? 2 एकर, 2.5 एकर, 4 एकर, फार झालं 4 एकर। आणि मग हा लढा जो झालेला होता त्याच्यामुळे 1978 पर्यंतची सर्व अतिक्रमणं अगोदर नियमित झाली, नंतर परत 1990 पर्यंतची अतिक्रमणं नियमित झाली। परंतु आता सरकारने असं ठरवलेलं आहे की त्याच्यानंतरची अतिक्रमणं नियमित करायची नाहीत। जे गायरान जमिनी कसून उदरनिर्वाह करत आहेत त्याला जमिनीतून हुसकावून देण्याचं काम सरकार करू लागलेलं आहे। हायकोर्टाला काही कारण नव्हतं। मुंबई हायकोर्टाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली 2 वर्षापूर्वी। त्याच्या विरोधात आम्ही लढलो। मुंबई हायकोर्टात आम्ही इंटरव्हेन्शन ॲप्लिकेशन दाखल केलेले आहे। भारतीय शेतमजूर युनियनची संलग्न असलेली आमची महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियनची आहे। आणि इतकं करून 2 वर्ष स्थगिती मिळाली। बाळासाहेब थोरातला भेटलो, पूर्वीचे महसूल मंत्री, मंत्रालयात। त्याच्यानंतरचे आलेले महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलाच्या लोणीला जाऊन आम्ही त्यांना घेराव घातला। मग हे सगळं झाल्यानंतर 2 वर्षापासून स्थगिती आहे। परंतु आता अचानक कलेक्टर महोदयाला आठवण झाली आणि 17 जुलैला त्यांनी एक परिपत्रक काढलेलं आहे। कारण की अगोदर सुरुवात कुठून केली पाहिजे? अतिक्रमणाची सुरुवात केली पाहिजे ज्या शेठ सावकाराची अतिक्रमण आहे, ज्या श्रीमंतांची अतिक्रमण आहे त्यांची काढा अगोदर। 2-2, 4-4 मजली गायरानात उभ्या केलेल्या उदाहरणं आहेत। गायरानात म्हणजे चांगले श्रीमंत माणसं देखील गायरानात घुसलेली आहेत, त्यांना काढा ना तुम्ही, असं आमचं म्हणणं आहे। तुम्ही त्यांना न काढता आम्हाला नोटिसा देता, त्याचाच अर्थ तुम्हाला त्यांचं हितसंबंध सांभाळायचे आहे। म्हणत ती अतिक्रमणं काढा आणि त्यांचा टाइम टेबल दिलेला आहे। आम्ही या परिपत्रकाचा निषेध करतो। या परिपत्रकाची आज आम्ही आता 1 तासानंतर होळी करणार आहोत। ही मनमानी झाली, दुसऱ्या कुठल्याही जिल्ह्याच्या कलेक्टरनी काढलेलं नाही आणि या कलेक्टरनी काढलेलं। खरं तर गायरान जमिनीवर जर धनदांडग्यांची, शेठ सावकारांची अतिक्रमण असतील तर ती काढा, आमचं काही म्हणणं नाही। पण जे अर्ध्या 1 गुंठ्यावर घर बांधून राहत आहेत, पत्र्याचं घर आहे, कुडाचं घर आहे, जे 2-3 एकरवर उदरनिर्वाह करतात, बाजरी काढतायत, कपाशी काढतायत, ज्वारी काढतायत, त्याच्यावर जगतायत, त्यांना तुम्ही हुसकावून लावतात। आणि त्याच्यामुळं आम्ही याच्या विरोधात हे आंदोलन पुन्हा सुरुवात करत आहोत। भारतीय शेतमजूर युनियन आमची देशव्यापी संघटना आहे आणि त्याच्याशी संलग्न असलेली आमची महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियन, आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यात हे आंदोलन करणार आहोत। शहरवासियांना एक सुवर्ण संधी। तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग ADN वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत रहा ADN न्यूज। तब्बल 100 वर्षांपासून यशस्वी विद्यार्थी घडवणारे मराठवाड्यातील पहिले महाविद्यालय असलेले शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर या महाविद्यालयात नव्या शैक्षणिक वर्षात अर्थात 2025 आणि 26 मध्ये प्रवेश घेण्याची पुन्हा सुवर्ण संधी। BA, BSc आणि MA साठी प्रवेश खुले आहेत। BA मध्ये निवडा तुमच्या आवडीचे विषय, भाषा विषयाबरोबरच इतिहास, मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि बरंच काही। मराठी आणि इंग्रजी माध्यमांसाठी स्वतंत्र वर्ग। BSc मध्ये बॉटनी, केमिस्ट्री, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स सारखे आधुनिक विषय। MA साठी खास अभ्यासक्रम, भूगोल, ग्रहविज्ञान आणि संगीत। शिक्षणाची उत्तम व्यवस्था, कमी खर्चात मुलामुलींसाठी महाविद्यालयाची प्रशस्त इमारत, स्वतंत्र ग्रंथालय, वाचनालय, अभ्यासिका, मुलींसाठी लेडीज रूम, प्रयोगशाळा, वसतिगृह आदींची व्यवस्था। NEP 2020 ची अंमलबजावणी। MPSC, UPSC पूर्व प्रशिक्षणाची खास सुविधा। स्पोर्ट्स, NCC, NSS आणि स्किल बेस्ड कोर्सेससह तुमच्या सर्वांगीण विकासाची हमी। प्रवेशासाठी आजच संपर्क करा। कला शाखेसाठी 9823 13 96 64,
BSc साठी 9823042359, 11वी विज्ञानसाठी 9503818994 आणि 11वी कला शाखेसाठी 9922900934. तर वाट कसली बघताय? आजच तुमच्या उज्ज्वल भविष्याची निवड करा. शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय. एज्युकेट, एम्पॉवर, एनलाइटन. मनोवृत्ती घडवा, भविष्य घडवा. आजच आपला प्रवेश निश्चित करा. 10वी 12वी झाली, आता पुढे काय? शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाविद्यालयाच्या शोधात आहात तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशनचा मास्टर स्ट्रोक विवेकानंद शिक्षण संस्था संचालित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर NAP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार BA, BCom, BSc, BBA 2025 व 26 साठी प्रवेश प्रक्रिया व नोंदणी सुरू झाली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली हे अभ्यास केंद्र उपलब्ध आहेच, परंतु आपल्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त इमारत, 3ही विद्याशाखा, 16 विषयामध्ये PGचे अभ्यासक्रम, शिवाय 11 विषयात PhD रिसर्च सेंटर, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण, 50 वर्षांची उज्ज्वल परंपरा, सुसज्ज ग्रंथालय, OPAC, N-लिस्ट आणि रिमोट ऍक्सेसची सुविधा, आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, सुसज्ज क्रीडा विभाग, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवप्राप्त विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सहभाग, दिव्यांगांसाठी स्पेशल कॉम्प्युटर लॅब, व्यक्तिमत्व विकासासाठी NCC आणि NSS, स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन, शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती योजना उपलब्ध, शिवाय स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण लाभ. प्रवेशासाठी संपर्क 0240 23 65 845, 0240 23 65 844, 0240 23 65 813, कार्यालयीन संपर्क 0240 23 65 801. आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि द्या आपल्या करिअरला बूस्टअप. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी पूजा दाता. माझं कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यावर मी काही वर्ष नोकरी केली, काही वर्ष गृहिणी होते आणि नंतर रुचिरा स्वयंपाकघर सुरू केलं. रुचिरा स्वयंपाकघर सुरू करण्यामागे उद्देश व्यवसाय हा नव्हता, माझी आवड हा महत्त्वाचा उद्देश होता. तो मी स्वतःच्या जागेत 2009 सालापासून खडकेश्वर येथे सुरू केला. तेव्हा अतिशय छोट्या प्रमाणात सुरू झाला होता तो. त्याचं स्वरूप आता खूप मोठं झालंय. आपल्या आजूबाजूला गव्हर्नमेंट ऑफिसेस, शिकणारे विद्यार्थी हे बरेच असल्यामुळे त्यांना त्यांच्या घरासारखं स्वयंपाक जेवण इथे मिळतं, म्हणून बरेच सारे लोक लंच ब्रेकमध्ये येतात. रुचिरा स्वयंपाकघरात कटाक्षाने मी क्वालिटी आणि क्वांटिटी मेंटेन करण्याचा प्रयत्न करते. क्वालिटी अतिशय उत्तम स्वयंपाकाची राहण्यासाठी ताजा भाजीपाला, अतिशय उत्तम सगळा किराणा असा मी तिथे आणत असते आणि त्याचं रूपांतर आजच्या रुचिराच्या यशाकडे झालेलं आहे. आपल्याकडे येणारा वर्ग हा जास्तीत जास्त नोकरदार वर्ग आणि विद्यार्थी आहेत. ते घरापासून दूर असतात. काही लोकांच्या बदल्या होऊन संभाजीनगरला आलेले असतात किंवा शिक्षणानिमित्त आलेले असतात. तर त्यांना आपल्या रुचिरा स्वयंपाकघरात घरच्यासारखं गरम, ताजं आणि चांगल्या चवीचं, घरच्यासारख्या चवीचं जेवण उपलब्ध होतं आणि त्यांच्या लंच ब्रेकमध्ये अर्धा तासात ते जेवून जाऊ शकतात. इतकाच वेळ तिथे लागतो जेवणासाठी. खूप वेटिंग वगैरे करावं लागत नाही. रुचिरा स्वयंपाकघरात
काम करणारी लोक सुद्धा आपल्या घरचं काम असल्यासारखं मनापासून व आवडीने करतात। तसंच रुचिरा स्वयंपाकघरात काम करणाऱ्या लोकांना तिथून जे उत्पन्न मिळतं त्यामुळे त्यांच्या आयुष्याचा चांगला भाग तो झालेला आहे आणि ते अतिशय चांगल्या रीतीने आपलं आयुष्य जगतात। त्यामुळे त्यांना रुचिरा स्वयंपाकघराबद्दल जास्त आत्मीयता वाटते। रुचिरात बनवलेले मसाले 80% असतात आणि 20% बाहेरचे मसाले असतात आणि थोडीशी चव चटकदार होण्याच्या दृष्टीने माझा प्रयत्न असतो, कारण तरुण वर्ग आपल्याकडे जास्त येत असतो। घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र। नक्षा या प्रकल्पाअंतर्गत कन्नड नगरपालिका हद्दीत पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येत आहे। या अंतर्गत ड्रोनद्वारे जमिनीचं सर्वेक्षण झालंय। आता मालमत्ता धारकांनी भूमापनासाठी सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलंय। नक्षा या प्रकल्पाअंतर्गत कन्नड नगरपालिका हद्दीत पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येतोय। या अंतर्गत ड्रोनद्वारे जमिनीचं सर्वेक्षण झालं आहे। नक्षा या प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला। भू अभिलेख अधीक्षक विजय वीर, तहसीलदार विद्याधर कडवरकर, उप अधीक्षक भूमी अभिलेख कैलास निसाळ, रचना सहाय्यक योगेश सहज, प्रकल्प समन्वयक मनोज पगारे, गणेश उमरे आदी उपस्थित होते। कन्नड येथे देशातील पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येत आहे। ड्रोन मोजणीनंतर भूमापन कामाची सुरुवात होत आहे। त्यासाठी दिनांक 16 रोजी नोटीसद्वारे नागरिकांना सूचित करण्यात आलं आहे। त्यानंतर प्रत्येक मालमत्ता धारकास प्रॉपर्टी कार्ड सनद दिली जाणार आहे। हे काम 26 डिसेंबर अखेर पूर्ण करायचं आहे। त्यासाठी सर्व मोजणी वेळेत पूर्ण करावी असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले। तर आता मालमत्ता धारकांनी भूमापनासाठी सहकार्य करावं असं आवाहन सुद्धा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलंय। मध्यवर्ती कारागृह येथे बंदिस्त बंदी यांचं शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहावं आणि कारागृहातून मुक्त झाल्यावर त्यांनी समाजाचा मुख्य प्रवाहात येऊन एक सुजाण नागरिक म्हणून समाजाचा एक भाग बनावं या उदात्त उद्देशाने 7 दिवसीय आर्ट ऑफ लिव्हिंग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। मध्यवर्ती कारागृह येथे बंदिस्त बंदी यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहावं आणि कारागृहातून मुक्त झाल्यावर त्यांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊन एक सुजाण नागरिक म्हणून समाजाचा एक भाग बनावं या उदात्त उद्देशाने अपर पोलीस महासंचालक कारागृह सुधार सेवा पुणे सुहास वारके, विशेष पोलीस महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा श्रीमती स्वाती साठे, कारागृह उपनिरीक्षक मध्ये विभाग वैभव आगे यांच्या मार्गदर्शनाखाली कारागृहातील पुरुष व महिला यांना 7 दिवसीय आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणजेच जीवन जगण्याची कला या शिबिराचं आयोजन दिनांक 17 ते 23 जुलै या कालावधीत करण्यात आलाय। शिबिराचा उद्घाटन समारंभ मध्यवर्ती कारागृह अधीक्षक SR साळवे यांच्या हस्ते दिनांक 17 जुलै रोजी करण्यात आला। यावेळी उपअधीक्षक संदीप बुतेकर, वरिष्ठ तुरुंग अधिकारी प्रदीप रणदिवे तसेच आर्ट ऑफ लिव्हिंग शिबिराचे प्रशिक्षक रत्नाकर गोरे आणि KL बलांडे कारागृहातील बंदीजन उपस्थित होते। स्थानिक नागरिकांच्या दीर्घकालीन मागणीनंतर तयार करण्यात आलेल्या भगतसिंग नगर परिसरात 1.15 कोटींच्या रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या हस्ते संपन्न झालं। छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक 2 मधील भगतसिंग नगर येथील हरिसिद्धी मातानगर, दत्तनगर आणि सद्गुरुनगर परिसरातील रस्त्यांचं सिमेंट काँक्रीटीकरण करण्याच्या कामाचं भूमिपूजन आज आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या हस्ते संपन्न झालंय। या कामासाठी एकूण 1.15 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय। स्थानिक नागरिकांच्या दीर्घकालीन मागणीनंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून रस्ते सुधारल्यामुळे नागरिकांना वाहतूक सुलभ होण्यासोबतच पावसाळ्यातील त्रासातूनही मुक्तता मिळणार आहे। या प्रसंगी उपशहर प्रमुख राजू अहिरे, रमेश सूर्यवंशी, काशीनाथ बकले, गणेश पवार, माजी नगरसेवक गंगाधर ढगे, किशोर नागरे, महिला आघाडीच्या शहर प्रमुख संगीता बोरसे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती।
आमदार प्रदीप जयस्वाल यांनी आपल्या भाषणात सांगितलंय की नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत आपण सदैव कटिबद्ध आहोत आणि येत्या काळात आणखीन विकास कामे हाती घेतली जातील असं सांगितलंय. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. डॉक्टरांचा झोपलेला व्हिडिओ व्हायरल. तर कोणीतरी पाठलाग करतय म्हणत एकच वाक्य बोलली आणि थेट उड्डाणपुलावरून उडी घेऊ लागली. छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ, व्हिडिओ व्हायरल. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.